गोसंवर्धन गोरस भांडार ही वर्ध्यातील ऐतिहासिक दूध संकलन आणि दूध वितरण करणारी एक सहकारी तत्वावरची गांधीवादी संस्था आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन होत असल्याचा ठपका ठेवत या संस्थेच्या उत्पादन आणि विक्रीला पुढच्या आदेशापर्यंत मनाई केली आहे। कारवाईमध्ये 25 लाखांचा उत्पादन साठा देखील जप्त केलाय। 100 वर्षांपासून सेवेत असणाऱ्या गोरस भांडाराच्या या कारवाईनं गोपालक, दूध वितरक आणि कर्मचाऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय। तर दुसरीकडे वर्धेकरांनी घरोघरी पोहोचवणाऱ्या चांगल्या दुधाला देखील मुकावं लागतंय। इतकी महाग आहे, जनावरांचा चारा आहे, कसं कुटुंब कसं जगवायचं, आमचे लेकरबाळ कसे जगवायचे, आम्ही का भीक मागायचे का? शासनाकडे एवढीच मागणी आहे का आमच्या दुधात दूध जे आहे हे नाशवंत वस्तू आहे। आम्हाला बरंच काही खर्च करून दूध काढावं लागते, तरी आमच्या दुधाचा विल्हेवाट लवकरात लवकर लावावा हेच सरकारला मागणी आहे। प्रशासनाने जी कार्यवाही केली त्याच्याबद्दल काही नाही, पण आमचं दूध घेतलं पाहिजे। एवढं दूध आम्ही काय करणार आहे इतके दिवसात? आता एवढ्या दुधाचं आम्ही करायचं काय, तर प्रशासनाला आमचा म्हणजे प्रश्न आहे तर आम्ही एवढ्या दुधाचं करायचं काय बाबा? जे काही संस्था चालक असतात, संचालक असतात, त्यांना त्या सुधारणा करायला सांगितलं पाहिजे आणि त्याचा अवधी घेऊन पुढच्या वेळेच्या भेटीच्या दरम्यान ती तपासणी केली पाहिजे। पण असं प्रकारचं कुठल्याही प्रकारची कारवाई न करता तुम्ही सरळ सकाळी तिथे धाड टाकता। धाड हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, ही खरं तर त्यांची नियमित तपासणीची भेट असली पाहिजे, पण त्याला धाड हा शब्द वापरण्यात आला। आणि या अशा नावाजलेल्या 90 वर्ष जुनं गांधींनी सुरू केलेल्या संस्थेवर धाड टाकणं हे अत्यंत दुर्दैवी असं आहे। वर्ध्याच्या गोरस भांडारवरच्या कारवाईनं दूध उत्पादक शेतकरी आणि गोपालक अडचणीत आलेत। तब्बल 5000 लोकांचा उदरनिर्वाह या गोरस भांडारवरती चालतोय। एफडीए कारवाईनंतर गोरस भांडार तात्पुरतं बंद असल्यानं शेतकऱ्यांच्या दूध विक्रीचा प्रश्न निर्माण झालाय। यावर गोरस भांडार संचालक मंडळाकडून दूध वितरण प्रणाली सुरू केल्यास दुधाचा प्रश्न सुटू शकतो असं सांगण्यात आलंय आणि त्यासाठी जिल्हा प्रशासनाची देखील भेट घेतली गेली आहे, पण प्रश्न सुटला नाही। आता वर्धा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना एकत्र येत गोरस भांडार या गांधीवादी संस्थेवरती हेतुपुरस्सर कारवाई केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 45-46 डिग्रीच्या वर तापमान असताना त्यांनी व्यापारी 2-2 वाजेस्ता जाऊन दूध वगैरे काढून जे काही शेतकरी इथे दूध देतात याची पूर्ण याचं जे नुकसान होणार आहे ते शेतकरी वर्गाला होणार। दूध बंद झाल्यामुळे त्यांचं दूध कुठे वेळेवर कुठे द्यायचं, कुठे स्वीकारायचं आणि एवढ्या दुधात त्यांनी करायचं का? त्यांचा जो काही तिथला खर्च आहे तो खर्च बंद होणार नाही आहे। त्यामुळे याची आर्थिक हानी जी काही होणार आहे पूर्ण शेतकऱ्याला होणार आहे। वर्ध्यामध्ये विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत गोरस भांडार ही गांधीवादी संस्था वाचली पाहिजे यासाठी शहरात मूक मोर्चा काढला। गोरस भांडार इथून या मूक मोर्चाला सुरुवात झाली आणि हा मोर्चा शहरातल्या विविध भागातून शांततेत जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटणार आहे। हाताला काळ्या फिती बांधून गोपालक, दूध वितरक, वर्ध्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले।